हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या 5:30 आणि माझा चहा घेऊन झाला आहे. मी सकाळी उठल्यानंतर कोरा चहा घेत असते. चहा घेतल्याशिवाय माझ्या कामाला काही सुरुवात होत नाही. आणि याच्यामध्ये मिस्टरांसाठी प्यायला उकळलेलं पाणी ठेवलं आहे. या पाण्यामध्ये ओली हळद, 4 मिरी आणि थोडासा गूळ टाकला आहे आणि कुकरमध्ये चवळी शिजायला ठेवली आहे. आज चवळीची भाजी करणार आहे आणि चपाती. त्याच्यानंतर आलूचा पराठा नाश्त्यासाठी बनेल. ते फक्त मिस्टरांसाठीच बनेल कारण आर्यन काय आलूचा पराठा खात नाही आणि माझा आहे उपवास, गुरुवार आहे आज. आणि हे रात्री 4 बदाम आणि 4 पांढरी मिरी भिजाई घातलेत. हे सुद्धा मिस्टरांसाठीच आहे कारण त्यांना डोळ्याचा त्रास आहे, त्याच्यासाठी एवढं सारं केलं जातं. आणि परवा दिवशी येताना त्यांनी हे फ्रूट्स आणले होते, अननस, पपया, त्याच्यानंतर ॲपल आहेत. तर बघा छान अशी पपई पिकलेली आहे, मस्त अशी पिवळी झाली. परवा दिवशी आणली तेव्हा कच्ची होती, आता छान पिकली आहे. आणि ही काल कट केली होती, ती आता थोड्या वेळानं आणखीन कट करेन उरलेली. तर माझा आता कुकर पण झाला आहे, त्याच्यानंतर बटाटे पण उकडून झालेत आणि मी आता आंघोळीसाठी पाणी ठेवते. चहासुद्धा बघा आंघोळीच्या मी अगोदरच पित असते. तर चहा पिऊन झाला आहे, त्याच्यानंतर त्यांना हळदीचं पाणी उकळून ठेवलं आहे आणि याच्यानंतर मी पाणी तापेपर्यंत घर झाडून घेईन. आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे पूजा पण आता कामावर जायच्या अगोदरच मांडेल आणि लागलीच पोथी पण वाचून घेईन कारण संध्याकाळी काय वेळ भेटणार नाही. कामावरून आल्यानंतर मला एक सवाशीण जेवायला आमंत्रण आहे, तर तिकडे जायचं आहे. तर आता कणिक मळून घेते आणि हे गव्हाचं पीठ रात्री दळून आणलं होतं, ते पण आता डब्यामध्ये भरेन. रात्रीच पीठ डब्यात भरणार होती पण डबा काय घासला नव्हता आणि पीठसुद्धा गरम होतं, त्याच्यामुळे आत्ता भरून घेईन. आणि याच्यानंतर आता घर झाडून घेते.
आता बाहेरचं सगळं झाडून पुसून झालं आहे आणि आता किचन झाडून पुसून घेईन. आणि हा बघा किचनचा मधला दरवाजा मी बंद केला आहे, कारण बाहेर आर्यन आणि हे झोपलेत आणि माझ्या खडखडण्याचा आवाज बाहेर जातो. त्याच्यामुळे मी नेहमी हा मधला दरवाजा बंद करते उठल्यानंतर. माझं काम आपलं सकाळी किचनमध्ये मग चालू असतं, त्यांना काही डिस्टर्ब होत नाही. आणि आता मला वाटते 6:30 वाजलेत. चांगलं उजाडलेलं आहे आणि आमच्या बाहेर असा मस्त व्ह्यू असतो बघा सकाळी. आता हे उठले आहेत आणि यांचं चालू आहे पपया कट करून ठेवायचं. आणि याच्यानंतर हे आमच्या इथे छोटंसं गार्डन आहे, तिथे जाऊन योगा आणि व्यायाम, थोडंसं वॉकिंग जवळजवळ 1 ते 1.5 तास करतात. आणि माझी आता अंघोळ झाली आहे आणि थोडीशी कपडे होती ती मी हातानेच धुवून टाकले आहेत. मशीन काही मी रोज लावत नाही. तर माझं सकाळपासून बरंचसं काम झालं आहे आणि मी आता पहिल्यांदा थोडीशी पपई खाऊन घेते. आज उपवास आहे. आता यातली मी थोडीशी खाईन आणि बाकी दोघांना या थोडीशी ठेवेन. आणि आता आलूचे पराठे बनवण्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेते. आणि हा कांदा चवळीच्या उसळीसाठी चिरत आहे.
आलू पराठा करते ना थोडं मला खायला आणि भाजी चपाती करते. आणि पुदिना आणि कोथिंबीर हे मी आता आलूच्या पराठ्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यासाठी ही पूर्ण स्वच्छ धुवून चिरून मग आलूच्या भाजीमध्ये टाकते. दुपारी काय तुमचे काय करत आरे नाही खाणार मी जास्त नाही केलं पराठे. पपई आणि सफरचंद खायचं मग जाय पपई खाल्ले मी लय पण उगा होण्यात खायला काय नव्हतं पपई नाही याच राहील. आणि पराठ्यासाठी बटाट्याची भाजी बनत असेल तर त्याच्यामध्ये मी तीळसुद्धा टाकत असते. त्याच्यानंतर ओवा. टेस्ट खूप छान लागते पराठ्यांची. आता पराठ्यांसाठी बटाट्याची भाजी तयार आहे. ती बघा प्लेटमध्ये थंड होते आणि मी आता कढईमध्ये चवळ्याची उसळ बनवून घेईन. आणि कढईमधला कांदा परतेपर्यंत मी आता ज्यूसची तयारी करून घेते. आमच्या घरी रोज असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनत असतात आणि आज जो ज्यूस बनणार आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी पालक, त्याच्यानंतर कोथिंबीर, त्याच्यानंतर पुदिना, थोडासा कढीपत्ता, गाजर, बीट, 2 आवळे, 2-3 ओव्याची पानं, ओली हळद 1 तुकडा, अर्धा लिंबू आणि चिमूटभर सेंदव मीठ एवढं सगळं आजच्या ज्यूसमध्ये पडणार आहे. आज फक्त यांच्यासाठीच 1 ग्लास ज्यूस बनेल. माझा आहे उपवास. आणि बघा भाजी करत करत माझी ही ज्यूसच्या कटिंगची तयारी चालू आहे. कारण मला 9 ते 9:15 वाजेपर्यंत घर सोडावं लागतं. पर्यंत जेवढं काम होईल तेवढं काम मला करावं लागतं आणि त्याच्यानंतर मी जाते कामावरती.
आणि आता माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. इकडे बघा पराठे पण बनवून झालेत. त्याच्यानंतर चपात्या बनवलेत. इकडे चवळीची भाजी बनवून झाली. हा रात्रीचा थोडा भात शिल्लक राहिला होता, तो आता चपातीच्या तव्यामध्ये परतून घेते आणि त्याच्यानंतर हे खातील. आणि तुम्हाला म्हटलं होतं की आज आहे गुरुवार, तर माझी महालक्ष्मीची पूजा मांडून झाली. त्याच्यानंतर देवपूजा करून झाली आणि हे आता आले आहेत घरी योगा आणि व्यायाम करून आणि ह्यांचं चालू आहे ज्यूस पिणं. आणि हो, ही बघा मी आज अशी बाहेर रांगोळी काढली आहे. तर आत्ता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.